नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण करताना केलेल्या वक्तव्यावर मयत सरपंचाचे लहान भाऊ धनंजय देशमुखांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। ते उद्या महंत नामदेव शास्त्रींची भगवानगडावर भेट घेणार आहेत। यावेळी मयत सरपंचांचे कुटुंबीयही उपस्थित असणार आहेत। या भेटीत देशमुख कुटुंबीय महंतांना पुरावे दाखवणार असल्याचीही माहिती आहे। जर त्यांना ह्या गोष्टी सगळ्या प्रॉपर माहीत नसतील तर माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। लवकरच जर ह्या सगळे पुराव्यानिशी त्यांना जर काही आपल्याकडून माहिती पाहिजे असेल या घटनेची तर आम्ही तिथं जाऊ पण शकतो आणि हे सगळं दाखवू शकतो, त्यांना सांगू शकतो की हे कशा पद्धतीने हे गुन्हेगारी आहे आणि सगळं कागदपत्रासहित आपल्याकडे आहे। आपण नुसतं बोलून नाही येणार, आपण नुसतं भावना व्यक्त नाही करणार, आपण हे सगळा घडलेला घटनाक्रम आहे, काही पुरावे आहेत ते आपण त्यांना दाखवू शकतो। तर या संदर्भातला संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आहेत। गोविंद, काल नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आणि आता धनंजय देशमुखांकडून या वक्तव्याचा, या समर्थनाचा संताप व्यक्त केला जातोय आणि ते उद्या नामदेव शास्त्रींना भेटणार असल्याचंही समजतंय। हा कार्यक्रम कसा असेल? नक्कीच महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेण्याचं धनंजय देशमुख यांनी जे ठरवलं ते महत्त्वाचं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये पहिल्यांदा महंत नामदेव शास्त्री यांनी जी भूमिका मांडली होती, यांनी काल एका घटनेचा उल्लेख केला आणि ती घटना काय होती तर आवादा कंपनीच्या समोर जे काही भांडण झालं होतं त्या भांडणामध्ये चापट मारली आणि त्यातून पुढे हा प्रकार घडला आणि हे सांगत असताना केवळ गावातील वाद होते असं नामदेव शास्त्री म्हणालेत। तर यावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया सुद्धा तितकीच महत्त्वाची होती। धनंजय देशमुख असं म्हणालेत की एक चापट मारली म्हणून त्यांनी आम्हाला 10 जरी चापटा मारल्या असत्या तरीही चाललं असतं, पण मग एका चापट्याच्या बदल्यामध्ये तुम्ही खून करणार आहात का? आणि हा प्रतिप्रश्न केवळ एकट्या धनंजय देशमुखचा नव्हता आणि त्यामुळे धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबीय हे सगळे एकत्रितपणे उद्या भगवानगडावर जाणार आहेत आणि भगवानगडावर गेल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे काही पुरावे आहेत ते महंत नामदेव शास्त्री यांच्याकडे देणार आहेत। धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे की हे पुरावे देऊन आम्ही शास्त्रींना मागणी करणार आहोत की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। केवळ देशमुख कुटुंबीय नाही तर अंजली दमनिया यांनी सुद्धा सांगितलं आहे की धनंजय मुंडे यांच्या संदर्भात माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते मी महंत नामदेव शास्त्री यांना देणार आहे। त्यामुळं या पार्श्वभूमीवरती धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंबीय भगवानगडावर जाणं आणि भगवानगडावर गेल्यानंतर महंत नामदेव शास्त्रीला भेटणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।